महाड विन्हेरे राज्य महामार्गावर गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी 21 जुलै रोजी सकाळी सुमारे 9:20च्या दरम्यान कुर्ले दिवेकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोनं एसटी बसला जोरदार धडक दिली। या अपघातात टेम्पो चालकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून एसटीतील 4 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार महाड आगारशी महाड मुमुर्शी ही एसटी बस क्रमांक MH20 BL 3795 महाडच्या दिशेने येत असताना कुर्ले देवेकरवाडी फाट्याजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या टेम्पो क्रमांक MH06 BV 6215 वरील चालकाचा उत्तरावर नियंत्रण सुटल्यानं टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन समोरून थेट एसटी बसवर आदळला। धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर एसटी बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या अपघातात टेम्पो चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी महाड येथील रानडे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। एसटी बसमध्ये 34 प्रवाशांपैकी भूमिका कासारे वय वर्ष 21, प्रगती कासारे वय वर्ष 33, पुष्पा यादव वय वर्ष 40 तिघी राहणार कुर्ले बौद्धवाडी तसंच काशीराम कुले वय वर्ष 77 राहणार करंजाडी हे 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एसटी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। विभागातील युवा सेना नेते पप्या अंबावले यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य केलं। या दरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देखील व्हिडिओ कॉलद्वारे अपघाताची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। अपघातग्रस्त टेम्पो चालकानं प्राथमिक माहितीत सांगितलं की उतारावर रस्ता ओला असल्यानं वाहन घसरलं आणि टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। गतवर्षी देखील महाड विन्हेरे राज्य महामार्गावर पावसाळ्यात वारंवार अपघात घडल्यामुळे प्रवासी आणि नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर काही तात्पुरत्या उपाययोजना देखील करण्यात आल्या असल्या तरी यंदाही अपघातांचं सत्र सुरूच असल्यानं त्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा असा संतप्त सवाल आता प्रवासी आणि नागरिक उपस्थित करतायत। या मार्गावर तातडीनं कायमस्वरूपी आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। तुमची गाडी स्लिप झाली की डायरेक्ट आला? हा डायरेक्ट आला। स्लिप झाला हो तो झाला ना अंगावर तो आला ना स्लिप झाली मी इथे बोलले आता तो सांगतो स्वतः ड्रायव्हर हां ते असेल कुणाची ती बाकी नाही तो सांगतो। कॉल केला आहे तो आता दवाखान्यात जातो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।